धुळे शहरात एकाच रात्री 2 ठिकाणी झालेल्या घरफोडीचा 24 तासात उकल करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणी 2 सराईत गुन्हेगार यांना जेरबंद करून त्यांच्याकडून 90,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। धुळे शहरातील अभय कॉलेज मागील रामनगर तसेच अहमदनगर परिसरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे काल सकाळी उघडकीस आले होते। माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी व LCB पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरट्यांचा मार्ग काढण्यास सुरुवात केली। परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि CCTV कॅमेऱ्याची तपासणी यांच्या आधारे MCBच्या पथकाने 2 संस्थांचा शोध घेत अवघ्या 24 तासात दोघांना शिताफीने जेरबंद केले। दोघांना पोलीस खाते दाखवताच त्यांनी रामनगर येथील अविनाश मोतीराम चौधरी यांच्या घरातून एकूण 45,950 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, इन्व्हर्टर व बॅटरी तसेच अमरनगर येथील पंकज मेखले यांच्या घरातून एकूण 96,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली। यापैकी एकूण 90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला असून शहरातील इतर चोरी व घरफोडीच्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सदर कार्यालय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे तसेच पोलीस अंमलदार मुकेश वाघ, शशिकांत देवरे, राहुल सानप, आरिफ पठाण, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे आणि हर्षल चौधरी यांनी केली होती। रविवार सोमवार या 3 दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन 2 आरोपींनी 2 ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते। अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी आदेश केलेले होते। त्याप्रमाणे EPI श्री नामदेव सहारे, त्यांच्याबरोबर आरिफ पठाण, राहुल सानप, सुशील शेंडे, शशी देवरे, मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या CCTV फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यांनी संशयित मुद्देमाल जवळपास 90,500 किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की ती सुद्धा चोरीची आहे, अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकव्हर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे, त्याचप्रमाणे परिसरामध्ये CCTV लावण्याचा प्रयत्न करणे, या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी। धन्यवाद।